हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 इंटरनल रिकन्स्ट्रक्शन इलिस्ट्रेशन नंबर 11 पेज नंबर आहे 2.55 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। द बॅलन्स शीट ऑफ क्रोमा लिमिटेड कानपूर ॲज ऑन 31 मार्च 2024 वॉज ॲज अंडर। आपल्याला एक बॅलन्स शीट दिलेली आहे। लायबिलिटी साइडला आहे 1 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच फुल्ली पेड। 1 लाख हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत। एक शेअर्स 10 रुपयाचा आहे अशी त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्याच्यानंतर आहे 10% 4000 डिबेंचर्स ऑफ ₹100 ईच। 10% हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे। 4000 हे नंबर ऑफ डिबेंचर्स आहेत। एका डिबेंचरची व्हॅल्यू ₹100 आहे। इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 40,000 आहे। सन्ड्री क्रेडिटर्स ही आपली करंट लायबिलिटी आहे। ॲसेटला बघा, सन्ड्री फिक्स ॲसेट ही तुमची फिक्स ॲसेट आहे। प्रॉफिट अँड लॉस ही तुमची फिक्टिटियस ॲसेट आहे। अ स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन हॅज बीन ॲग्रीड बाय ऑल कन्सर्न ऑन द फॉलोइंग लाईन्स। त्यांनी काय केलेलं आहे, जे रिकन्स्ट्रक्शन करताना जे त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत ते आपल्याला किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे। द इक्विटी शेअर्स आर टू बी सब डिवायडेड इन टू शेअर्स ऑफ ₹1 ईच। म्हणजे इथं काय सांगितले, सब डिवाइड झालं म्हणजे त्याला तुकड्या तुकड्यांमध्ये डिवाइड केलं। म्हणजे असं समजा की तुमच्याकडे 100 रुपयाची नोट आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला मी 1-1 रुपयाच्या नोटी दिल्या आणि तुम्ही मला 100 रुपयाची नोट दिली। तुमच्याकडच्या 100 रुपये जेवढे होते तेवढेच तुम्हाला परत ₹100च आले। फक्त काय झालं की चेंज झाली व्हॅल्यू त्याची, म्हणजे 100 रुपयाच्या नोटीच्या ऐवजी 10-10 रुपयाच्या नोटी तुम्हाला मिळाल्या। तसंच सेम इथं सांगितलेलं आहे की एक 10 रुपयाचा शेअर्स होता, तर तुम्हाला 1-1 रुपयाचे त्यांनी काय केलेले आहे, एका शेअर्सच्या बदल्यात 1-1 रुपयाचे शेअर्स दिलेले आहेत। म्हणजे एक शेअर्स 10 रुपयाचा होता, आता तुम्हाला 1-1 रुपयाचे 10 शेअर्स मिळालेले आहेत। मग काय झालेलं आहे पुढं, अँड ईच शेअर होल्डर शॅल सरेंडर 60% ऑफ हिज होल्डिंग। मग काय शेअर होल्डरांनी काय केलं की त्यांचे जे शेअर्स होते त्यांनी होल्ड केलेले होते त्याच्या 60% शेअर्स त्यांनी सरेंडर केले। मग आपण इथं वर्किंग नोट करूया। वर्किंग नोट पहिला आहे इक्विटी शेअर्स, इक्विटी शेअर कॅपिटल। आता बघा सरेंडर केलं किती, तर तुमच्याकडे होते 10 लाखाचे शेअर्स होते। म्हणजे इथं आपण अमाऊंटच घेऊया 10 लाख रुपीज, त्याच्या 60% सरेंडर केलं 60/100। तर 0ला हा 0 कट झाला, 6 1 जा 6, 1 2 3 4 5 3 4 5 6 लाखाचे शेअर्स त्यांनी काय केले, सरेंडर केले, म्हणजे आपल्याकडे परत आले। सरेंडर केले याचा अर्थ काय केलं त्यांनी, आपल्याकडं शेअर्स परत आलेले आहेत। तर हे लक्षात ठेवा काय झालेलं आहे, सरेंडर झालेले आहेत शेअर्स 6 लाखाचे। तर आता हे 6 लाख रुपयाचे शेअर्स आपल्याकडं परत आले। म्हणजे आपण कंपनी आहोत असं कन्सिडर करायचं आहे की तुम्ही कंपनी आहात आणि तुमच्याकडे 6 लाखाचे शेअर्स परत आले। तुमचे किती होते शेअर्स, 10 लाखाचे शेअर्स होते, त्यातले 6 लाखाचे परत आले। म्हणजे 10 लाखातून 6 लाख गेले, 4 लाखाचे शेअर्स तुमच्याजवळ ऑलरेडी आहेत। तर हे लक्षात ठेवा की 4 लाखाचे शेअर्स तुमच्याकडे आहेत आणि एका शेअर्सची व्हॅल्यू तेव्हा 10 रुपये होती। तर इथं लक्षात ठेवताना व्यवस्थित लक्षात ठेवा की शेअर सरेंडर झालेले आहेत 6 लाख। तर आपण काय करूया, एक शेअर सरेंडर अकाउंट ओपन करूया। मी इथं ओपन केलेलं आहे। आपल्याकडे शेअर सरेंडर झालेले आहेत म्हणून आपण इथं लिहिणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल। इक्विटी शेअर कॅपिटल वर्किंग नोट करतोय। हे किती आहे तर 6 लाख। 6 लाखाचा आपल्याकडे इक्विटी शेअर कॅपिटल शिल्लक आहे, आपण जे कोणाला दिलेलं नाही। आपण कंपनी आहोत आणि ते आपल्याकडे 6 लाखाचे शेअर्स तसेच पडून आहेत असं लक्षात ठेवा। तर नेक्स्ट काय झालं, तर आपण पहिलं सब डिवाइडची एंट्री करणार आहोत। सब डिवाइड झालं म्हणजे रिडक्शन नाही झालं, फक्त त्याला काय केलेलं आहे, चेंज केलेलं आहे। तर आपण त्याची एंट्री इथं करून घेऊया। पहिली एंट्री येईल इक्विटी शेअर कॅपिटल, ओल्ड येतं, ₹10 ईचचा होता
हा डेबिट झालेला आहे अकाउंट. अमाऊंट आहे त्याची 10 लाख. 2 आता इथं काय झालेलं आहे तर शेअर सरेंडर झाले तर सरेंडर नाही सबडिवाइड झाले तर त्याला आपण म्हणणार आहोत इक्विटी शेअर कॅपिटल. शेअर्सच आहेत फक्त काय झालं सबडिवाइड झालं तर ह्याला आपण न्यू म्हणणार आहोत. न्यू किती रुपयाचा आहे तर ₹1 1 रुपयाचा आहे. तर थोडी जागा नाही पुरली म्हणून मी असं लिहिलेलं आहे. पण 1 रुपयाचे शेअर्स जरी झाले तरी बघा तुमच्याकडे 100 रुपये होते आणि मी तुम्हाला तुमच्याकडून 100ची नोट घेतली आणि तुम्हाला 1 रुपयाच्या 10 नोटी दिल्या म्हणजे 100 रुपयेच आहेत. त्याची व्हॅल्यू जी आहे ती चेंज नाही झाली म्हणून इथं 10 लाख रुपयेच येईल. आणि आपण नरेशन लिहिणार आहोत सबडिवायडेड ऑफ ₹10 शेअर्स किंवा शेअर्स सबडिवायडेड. बीइंग लिहायचं राहिलं. बीइंग सबडिवायडेड डिव्हिजन of ₹10 shares into shares of ₹1 each. काय केलं 10 रुपयाचा शेअर्स आपण सबडिवाइड केला कशामध्ये तर 1 रुपयाच्या शेअर्समध्ये. तुम्हाला जर हे नरेशन नाही लिहिता आलं तर तुम्ही इथून लिहा डायरेक्ट सबडिवायडेड इंटू शेअर्स ऑफ ₹1 each एवढंच लिहा. सबडिवायडेड शेअर्स ऑफ ₹1 each एवढं लिहिलं तरी चालेल. तर हे आपण डिव्हिजनची एंट्री केलेली आहे. ह्याला आपण रिडक्शन म्हणणार नाही. आपण रिडक्शन केलेलं नाही फक्त डिवाइड केलेलं आहे. सबडिवाइड केलं म्हणजे काय केलं तुकड्या तुकड्यांमध्ये त्याला कन्वर्ट केलं. आता नेक्स्ट आपल्याला सेकंड एंट्री करायची आहे. आपण नेक्स्ट रीड करू. तर फक्त एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की 10 लाखाचे शेअर्स आहेत ते 10 लाखाचे तसेच आहेत. फक्त नंबर ऑफ एक शेअर 10 रुपयाचा होता तो आता एक शेअर 1 रुपयाचा झालेला आहे 1 रुपीचा झालेला आहे. आणि पुढं त्यांनी इथं सांगितलं आहे अँड ईच शेअर होल्डर शॅल सरेंडर 60% ऑफ हिज होल्डिंग. त्याच्या होल्डिंगच्या 60% शेअर्स त्यांनी सरेंडर केले. सरेंडर केले म्हणजे शेअर्स कंपनीकडे परत आले. परत आले म्हणजे काय होईल तर कम्स इन झाले शेअर्स म्हणून आपण म्हणणार आहोत इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. कुठले शेअर्स परत आले शेअर्स कम्स इन झाले म्हणून डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून ते डेबिट झाले. 2 शेअर सरेंडर शेअर सरेंडर अकाउंट क्रेडिट. आता आपण इथं वर्किंग नोट केलेली होती मगाशी तर त्याच्यात आपण काय लिहिलेलं आहे 6 लाखाचे शेअर्स सरेंडर झालेले आहेत म्हणून आपण अमाऊंट टाकणार आहोत 6 लाख. being 60% shares surrender. बस एवढं लिहिलं तरी चालेल. 60% काय झाले शेअर्स सरेंडर झाले. त्याच्यानंतर हे काय रिडक्शन झालं का नाही तर ह्याची जर्नल एंट्री झाली पण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला त्याचं पोस्टिंग होणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की आउट ऑफ द शेअर्स सरेंडर म्हणजे जे शेअर्स तुमच्याकडे सरेंडर झालेले आहेत ते आहेत 6 लाख. जर नंबर ऑफ शेअर्स काढले तर एक शेअर्स 1 रुपयाचा होता म्हणजे जे सरेंडर झालेले शेअर्स 6 लाखच आहेत. त्याच्यापैकी इथं लिहिलंय आउट ऑफ द शेअर्स सरेंडर 6000 शेअर्स विल बी कन्वर्टेड इंटू 6008% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 each. तुम्ही काय केलं की जे तुमच्याकडे शेअर सरेंडर झालेले होते त्याचं रूपांतर 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटलमध्ये केलेलं आहे. तुम्ही कन्वर्ट केलं कॅपिटलमध्ये. काय केलं तर 6000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत
नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत इंटू एक शेअर्स 10 रुपयाचा आहे ईच शेअर. तर टोटल व्हॅल्यू किती झाली 6 1 जा 6 1 2 3 4 60,000 60,000 हे झाले तुमचे प्रेफरन्स शेअर कॅपिटल. कन्वर्ट केलं तुम्ही तर कन्वर्टची एंट्री करायची नाही हे लक्षात ठेवा. तर ह्याची एंट्री पास होणार नाही कारण फक्त कन्वर्ट करून तुम्ही तुमच्याकडेच ठेवलेलं आहे. का होणार नाही ह्याला क्रॉसची साईन मी केली त्याची एंट्री होणार नाही म्हणून मी इथं असं क्रॉसची साईन करून ठेवली. का असं झालं कारण बघा तुमच्याकडे जर समजा काही पैसे आहेत आणि तुम्ही कन्वर्ट करून तुमच्याजवळच ठेवले चेंज करून ठेवले तर तुमच्याकडून काय आलं का तर नाही. काय गेलं का नाही. नाही कॅश आली ना कॅश गेली. तसंच सेम इथं ना शेअर्स दिले कोणाला इश्यू केले किंवा कोणी सरेंडर केले असं काहीच नाही झालेलं. फक्त तुम्ही त्याला काय केलं शेअर्स प्रेफरन्स शेअर्समध्ये कन्वर्ट करून ठेवलेलं आहे. मग ते तुम्ही नंतर कोणालाही देऊ शकता. म्हणून इथं प्रेफरन्स शेअर हे तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहेत. हे कुठे येणार आहेत बॅलन्स शीटला येणार आहेत. हे तुम्ही कन्वर्ट करून ठेवलेले आहेत. बघू आपण पुढे कोणाला त्याने ते शेअर्स. तर नेक्स्ट ॲडजस्टमेंट ह्याची ना जर्नल एंट्री होईल ना त्याचं पोस्टिंग कॅपिटल रिडक्शन अकाउंटला होईल कुठेही होणार नाही. फक्त आपण काय केलं अमाऊंट कॅल्क्युलेट करून ठेवली. सी नंबरची ॲडजस्टमेंट आहे डिबेंचर होल्डर विल रिड्यूस देअर क्लेम बाय ₹1,40,000 अँड इन कन्सिडरेशन्स दे आर टू गेट देअर एंटायर प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल कन्वर्टेड फ्रॉम शेअर सरेंडर. जे त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे शेअर सरेंडर होऊन तुमच्याकडे जे तुम्ही प्रेफरन्स शेअर्समध्ये कन्वर्ट केलेले होते जे शेअर सरेंडर झाले होते त्यातले काही शेअर्स प्रेफरन्स शेअर्समध्ये तुम्ही कन्वर्ट केलेले होते. एक 10 रुपयाचा आहे असा शेअर्स कन्वर्ट केलेले शेअर्स काय केलं तुम्ही डिबेंचर होल्डरांना दिले आणि सांगितलंय 1,40,000चे डिबेंचर्स आहेत ते रिड्यूस झाले. तर रिड्यूसची एंट्री ह्याच्यामध्ये होणार आहे 1,40,000ची आणि जे प्रेफरन्स शेअर्स तुम्ही दिलेले आहे हे जे कन्वर्ट करून ठेवलेले ते तुम्ही डिबेंचर होल्डरांना देणार आहात. म्हणून मी इथं लिहिणार आहे 10% डिबेंचर होल्डर 10% इथं आहे बघा 10% डिबेंचर्स. डिबेंचर लिहिलं तरी चालेल डिबेंचर होल्डर लिहिलं तरी चालेल. तर काय केलं आपण रिड्यूसची एंट्री झाली 1,40,000. आता इथं नीट बघा डिबेंचर्स किती आहेत 4 लाख त्यातले आणि इंटरेस्ट किती आहे 40,000. तर आपण काय केलं माहिती आहे का जे डिबेंचर्सची अमाऊंट होती डिबेंचर्स प्रिन्सिपल घेतलं त्यांचं प्रिन्सिपल घेतलं 1,00,000 रुपये म्हणजे त्यांना 1,00,000 रुपये रिड्यूस केले आणि इंटरेस्टचे 40,000 इंटरेस्टचे 40 कारण इंटरेस्ट सगळं आपल्याला द्यावं लागतं म्हणून इंटरेस्ट आहे 40,000 अमाऊंट आपण रिड्यूस केली. असं मिळून 1,40,000 त्यांचे रिड्यूस झालेले आहेत. रिड्यूस म्हणजे हे कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ह्याची एंट्री होईल 1,40,000. हे कुठे येईल कॅपिटल रिडक्शन कॅपिटल रिडक्शन अकाउंटला 1,40,000 येईल. पण अजून बघा काय सांगितलेलं आहे इथं त्यांनी की जी तुमची अमाऊंट आहे 60,000 जे तुमच्याकडे प्रेफरन्स शेअर्स होते ऑलरेडी की जे तुम्ही शेअर सरेंडर झालेले होते त्याच्यातून तुम्ही कन्वर्ट करून ठेवले होते हे 60,000 रुपीज तुम्ही डिबेंचर होल्डरांना दिले 60,000चे प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे काय केलं तर इथं डिबेंचर होल्डरांना काय दिलं आपण होल्डरांना आपण 60,000 किती पर्सेंटचे आहेत बघा इथं सरेंडर झालेले होते प्रेफरन्स शेअर्स दिले 60,000चे प्रेफरन्स शेअर्स दिले कुणाला दिले तर डिबेंचर होल्डरांना दिले. तर आता डिबेंचर होल्डर तुमच्या संपलेले आहेत ते आता डिबेंचर होल्डर राहिलेले नाहीत. तर ते कोण झाले प्रेफरन्स शेअर होल्डर झाले. ते कोण झाले प्रेफरन्स शेअर होल्डर झाले. म्हणजे जी पण त्यांना आपण अमाऊंट देणार होतो त्यातले 1,40,000 रुपयाचे त्यांचं रिड्यूस झालं 60,000 रुपयाचे शेअर्स दिले. अजून तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करावं लागेल की डिबेंचरची अमाऊंट किती होती बघा डिबेंचर्स होते 4,40,000 4,40,000 इंटरेस्ट पकडू ना बघा असं म्हणू आपण प्रिन्सिपल थोडं तुम्हाला करून दाखवते
प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल होती त्यांची 4 लाख. इंटरेस्ट होतं त्यांचं 40,000. टोटल अमाऊंट होती 4,40,000. हे त्यांचा क्लेम होता. एवढं त्यांना आपल्याला द्यायचं होतं. त्यातलं त्यांनी रिड्यूस केलं, लेस म्हणू आपण त्याला, लेस रिड्यूस केलं 1,40,000. 1,40,000 त्यांनी रिड्यूस केले, म्हणजे अमाऊंट आली 3 लाख. 3 लाख रुपीज हा बॅलन्स आहे त्यांचा, द्यायचं होतं. त्यातले त्यांना 60,000 रुपयाचे शेअर्स दिले. लेस त्यांना काय दिलं आपण, लेस प्रेफरन्स शेअर्स. कितीचे दिले तर 60,000चे दिले. म्हणजे डिबेंचर्स किती राहिले मग 2,40,000. 2,40,000 हे डिबेंचर्स आहेत. डिबेंचर्सची अमाऊंट आहे 2,40,000. हे तुमच्या बॅलन्स शीटला येतील. एवढे डिबेंचर्स तुमच्याकडे राहील. एवढं लोन आहे तुम्हाला द्यायचं. हे पब्लिकचं लोन आहे 2,40,000. तर हे लक्षात ठेवा. हे आहेत 60,000चे प्रेफरन्स शेअर्स, हे 2,40,000चे आहेत डिबेंचर्स, आणि रिडक्शनला किती येणार आहेत 1,40,000. तर आपण आता त्याचं पहिलं रिडक्शन अकाउंटला एंट्री करूया. कॅपिटल रिडक्शनला लायबिलिटी कमी झाली तर ह्या साईडला येतं बाय किती पर्सेंटचे डिबेंचर्स आहेत, 10%चे डिबेंचर्स 1 लाखाचे कमी केले आणि इंटरेस्ट 40,000चं बाय इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. इंटरेस्ट ऑन डिबेंचर डिबेंचर्स 40,000. असं 1,40,000 रुपये तुम्ही इथं लिहायचं राहिलं होतं. अवेलेबिलिटी ऑफ फंड रुपीज क्रेडिट रुपीज डेबिट लॉसेस टू बी रिटर्न ऑफ. तर आपण काय केलं, डिबेंचर्स आणि त्यांचं इंटरेस्ट रिड्यूस केलेलं आहे. आता ह्याची जर्नल एंट्री एक होईल. तर जर्नल एंट्री कशी होईल बघा. तुम्ही काय केलं, कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं, म्हणजे इथं येईल थर्डला डिबेंचर्स अकाउंट डेबिट 10% डिबेंचर्स डिबेंचर होल्डर म्हणलं तरी चालेल, डिबेंचर्स म्हणलं तरी चालेल 1 लाख रुपीज. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स interest on debentures 40,000 rupees. To capital reduction account 1,40,000 being कॅपिटल असं म्हणूया आपण, डिबेंचर्स विथ इंटरेस्ट रिड्यूस. अँड इंटरेस्ट रिड्यूस्ड. तुम्ही असं पण म्हणू शकता बाय रुपीज 1,40,000. पण आपण एवढंच म्हटलं की काय झालं, इंटरेस्ट आणि डिबेंचर्स असं पण म्हणू शकतो, डिबेंचर्स अँड इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स रिड्यूस. झाली आपली 3rd नंबरची एंट्री. आणि बॅलन्स शीटला काय येणार आहे ते पण आपण लिहून ठेवलेलं आहे. तर डी नंबरची ॲडजस्टमेंट झाली. सी नंबरची. आता डी नंबरची आपण रीड करू. Creditors' claim are to be reduced to the extent of ₹60,000 and a consideration they are to receive equity shares of ₹1 each amounting to ₹40,000 from the share surrender. तर ह्याच्या अगोदर ना ही एंट्री पास करायच्या अगोदर आपण इथं डिबेंचर्स लिहून ठेवूया. डिबेंचर्स बॅलन्स शीटला किती राहणार आहे
तर डिबेंचर्स आपण इथं लिहिलेलं आहे बघा, 2,40,000 हे बॅलन्स शीटला येणार आहेत. तर आपण इथं बुकमध्येच लिहून ठेवायचं. डिबेंचर्स आहेत 2,40,000. पेन्सिलने लिहून ठेवा आणि इथं लिहून ठेवा प्रेफरन्स शेअर्स आहे 60,000. आणि इक्विटी शेअर्स, आता इक्विटी शेअर्स आत्ताच नका लिहू, कारण ते कोणाकोणाला दिले, किती राहिले ते आपल्या लक्षात येत नाही. तर आपण काय करू, ही नेक्स्ट ॲडजस्टमेंट करण्याच्या अगोदर आपण हे जो एक कॅपिटल शेअर सरेंडर अकाउंट केलेला आहे, तर आपण इथं लिहून ठेवूया. काय झालेलं आहे, त्यांनी प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत, कन्वर्ट केलेत. प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल म्हणूया आपण त्याला 60,000चे. आता हे लक्षात ठेवा, 6 लाखाचे शेअर्स सरेंडर झाले होते, परत आलेले होते कंपनीकडं. त्यातले 60,000 रुपयाचे आपण शेअर्स कन्वर्ट करून ठेवले होते. ते शेअर्स आपण डिबेंचर्सवाल्यांना दिलेले आहेत. तर डिबेंचर्सवाल्यांना शेअर्स दिले, त्याची एक एंट्री आपल्याला करायची आहे. तर ही राहिलेली होती. काय केलं आपण, जे शेअर्स सरेंडर झालेले होते ते सरेंडर झालेले शेअर्स आपण कोणाला दिले, तर डिबेंचर्सवाल्यांना दिले. पण काय नाव येईल, इक्विटी शेअर्स. म्हणून इथं म्हणणार आहात तुम्ही शेअर सरेंडर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. सॉरी, मग त्यांना काय दिलं, प्रेफरन्स शेअर्स दिले. इथं सांगितलंय बघा, त्यांना 8%चे प्रेफरन्स शेअर्स दिले. म्हणून इथं म्हणणार आहोत आपण 8%चे प्रेफरन्स शेअर कॅपिटल. किती दिले, तर 60,000 रुपयाचे शेअर्स दिले त्यांना. 60,000चे प्रेफरन्स शेअर्स दिले. म्हणून इथं म्हणणार आहोत आपण बीइंग इथं बघा बुकमध्ये लिहिलंय तसंच तुम्ही लिहा. 8% प्रेफरन्स शेअर्स कुठे गेलं, हां इथं आहे बघा, डिबेंचर्स ना. प्रेफरन्स शेअर कॅपिटल कन्वर्टेड इनटू फ्रॉम शेअर सरेंडर. इथं असं पण म्हणू शकता तुम्ही, डिबेंचर होल्डर्स बघा असं म्हणू शकता. इथं काय केलं आपण, 60,000 शेअर्स असं म्हणूया आपण. 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 each इश्यू केले, दिले. कुणाला दिले, इश्यू टू डिबेंचर होल्डर. डिबेंचर होल्डरना आपण शेअर्स इश्यू केले. कुठले, तर प्रेफरन्स शेअर्स आपण इश्यू केले. आपण इथं लिहिलं. आता मग आपण नेक्स्ट ॲडजस्टमेंट रीड करूया, कारण आता आपली डिबेंचरची C नंबरची ॲडजस्टमेंट कंप्लीट झाली. आता आपण D नंबरची ॲडजस्टमेंट करूया. इथं सांगितलेलं आहे क्रेडिटर्स क्लेम आर टू बी रिड्यूस टू द एक्सटेंट ऑफ ₹60,000. आता इथं नीट बघा, इथं वरची जर तुम्ही C नंबरची ॲडजस्टमेंट बघितली तर असं लिहिलं आहे, डिबेंचर्स विल रिड्यूस देअर क्लेम बाय शब्द आहे. म्हणजे काय झालेलं आहे, बाय हा वर्ड सांगतो की 1,40,000ने ते कमी झाले. पण इथं बाय हा वर्ड नाही आहे. म्हणजे ह्याचा अर्थ 60,000चे शेअर्स क्रेडिटर्स राहिले. काय झालं की बॅलन्स शीटला तुमच्या किती येणार आहेत क्रेडिटर्स, 60,000. तर बॅलन्स शीटला येणार आहे 60,000. आता इथं आपण कॅल्क्युलेशन करूया. वर्किंग नोट नंबर 4 क्रेडिटर्स. इथं आहे बघा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट किती आहे, 1,60,000 एवढी त्यांचं देणं होतं. तर त्यांनी सांगितलं की बॅलन्स शीटला 60,000 राहिले. 2 शब्द आहे म्हणजे हे बॅलन्स शीटला येतील. म्हणजे 1,60,000 मायनस 60,000 म्हणजे किती आलं, 1,00,000. 1,00,000 रुपीज हे कॅपिटल रिडक्शनला येईल. कॅपिटल रिडक्शन. तर तुम्हाला इथं करून दाखवते बघा. त्यांनी काय सांगितलेलं आहे की 1,60,000 रुपीज तुमच्या बॅलन्स शीटला राहिले. 1,60,000 हे तुमचे क्रेडिटर्स होते. त्यातले बॅलन्स शीटला राहिले 60,000. म्हणजे कितीने रिड्यूस झाले, तर 1,00,000 रुपीजनी रिड्यूस झाले. म्हणून आपण इथं ह्याची जर्नल एंट्री होणार आहे 1,00,000ची. लायबिलिटी कमी झाली की तुमच्या क्रेडिट साईडला इथं कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या
क्रेडिटला. आणि थांबा, बुकमध्ये आपण लगेच लिहून ठेवूया 60,000 क्रेडिटर्स. किती राहिले? 60,000 बॅलन्स शीटला येणार आहे. क्रेडिटर 60,000 बॅलन्स शीटला येणार आहे. तर मग आपण इथं करूया बाय सन्ड्री क्रेडिटर्स. कितीने कमी झाले? 1 लाख रुपयांनी कमी झाले. हे नीट बघा, इथं बाय शब्द आहे, टू आहे, बाय नाही म्हणून. तर 1 लाख रुपयांनी ते कमी झाले आणि 60,000 रुपये बॅलन्स शीटला येणार आहे. त्याची जर्नल एंट्री करूया. 5th नंबरला काय झालेलं आहे नीट बघा, 60,000ने ते रिड्यूस झालेत म्हणून 2 एंट्र्या होणार आहेत इथं, कारण त्यांना परत आपण 40,000 रुपयाचे शेअर्स दिलेले आहेत. पहिली एंट्री रिड्यूसची येईल. तर इथं आपण कॅपिटल रिकन्स्ट्रक्शन अकाउंटच्या क्रेडिटला कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलेलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणजे काय होईल? सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट किती होणार आहे? 1 लाख टू कॅपिटल रिडक्शन क्रेडिट 1 लाख being sundry creditors reduce. बाय रुपीज 1 लाख. 1 लाखाने ते कमी झाले. मी बाय शब्द वापरलेला आहे, हे लक्षात ठेवा. 1 लाखाने ते कमी झाले म्हणजे 60,000 राहिले. अजून एक एंट्री होणार आहे. त्यांनी पुढं काय सांगितलंय बघा, कन्सिडर दे आर, बघा इथून पुढं इथं सांगितलं अँड इन कन्सिडरेशन्स दे आर टू रिसिव्ह म्हणजे त्यांनी रिसिव्ह केले, घेतले त्यांनी इक्विटी शेअर्स ऑफ ₹1 ईच. एका शेअर्सची व्हॅल्यू 1 रुपया होती. अमाऊंटिंग टू रुपीज. अमाऊंट किती आहे? 40,000. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स पण 40च आहेत आणि अमाऊंट पण 40 आहे. एक शेअर्स 1 रुपयाचा आहे. 40,000 रुपयाचं त्यांना काय दिलं? क्रेडिटर्सवाल्यांना इक्विटी शेअर्स दिले. आता आपल्याला इथं इक्विटी शेअर्सचं लिहून ठेवावं लागेल. त्यांना इक्विटी शेअर्स किती दिले? तर 40,000चे शेअर्स दिले. कुणाला दिले? तर क्रेडिटर्सवाल्यांना इक्विटी शेअर्स दिले. काय दिले? इक्विटी शेअर कॅपिटल कितीचे दिले? 40,000 रुपयाचे शेअर्स दिले. सरेंडर झाले होते ना, त्यातले दिले म्हणून मी इथं लिहिलं. पण अजून आपल्याला काय करायचं आहे? त्याची एंट्री करायची आहे. कशी होईल बघा. क्रेडिटर्सवाले 60 देणं होतं 1,60,000, त्यातले 1 लाख कमी झाले आणि 60,000 रुपयाचे त्यांना काय दिलं? 60,000 रुपये राहिले. आता काय केलं? त्यांना 40,000 रुपयाचे इक्विटी शेअर्स दिले. 40,000चे इक्विटी शेअर्स दिले. कुणाला दिले? तर सन्ड्री क्रेडिटर्सना. म्हणजे इथं येईल इक्विटी शेअर कॅपिटल 40,000चे त्यांना इक्विटी शेअर्स दिले. कुणाला? तर क्रेडिटर्सवाल्यांना इक्विटी शेअर्स दिले. आता इथं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला 60,000 रुपये द्यायचं राहिलेलं होतं आणि 40,000 रुपयाचे काय केले? त्यांना शेअर्स दिले. 60,000 रुपयांनी देणं राहिलं होतं, 1,000 रुपयांनी कमी केलं आणि 40,000 रुपयाचे त्यांना इक्विटी शेअर्स दिले. तर आता आपण ह्याची एंट्री करायची आहे. कशी येईल बघा. काय झालं? सरेंडर शेअर्स होते, त्याच्या बदल्यात त्यांना बघा जसं डिबेंचर्सचे 2 एंट्र्या झाल्या तशाच सन्ड्री क्रेडिटर्सच्या पण 2 एंट्र्या होणार आहेत. इथं सेम असंच येईल बघा, सरेंडर शेअर्स आणि इथं येईल इक्विटी शेअर्स. म्हणजे काय झालं? जे शेअर्स तुमच्याकडे सरेंडर झालेले होते, शेअर सरेंडर अकाउंट डेबिट 40,000 रुपयाचे तुम्ही काय केलं? टू इक्विटी शेअर्समध्ये कन्वर्ट, इक्विटी शेअर्स दिले. सरेंडर झालेले जे शेअर्स होते त्याच्यातून इक्विटी शेअर दिले. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट 40,000 बीइंग. आता तुम्हाला नरेशन लिहायचं आहे तर तुम्ही नरेशन इथं लिहू शकता.
बघा इथं तुम्ही नरेशन इथं आहे तसंच लिहू शकता की काय केलं तुम्ही, इक्विटी शेअर्स इश्यू केले कोणाला, तर क्रेडिटर्सवाल्यांना. सोप्या भाषेत लिहा, काय लिहा, इक्विटी शेअर्स ऑफ ₹1 each 1 रुपयाचा 1 each इश्यूड टू सन्ड्री क्रेडिटर्स किंवा नुसतं क्रेडिटर्स म्हणा, इश्यूड टू क्रेडिटर्सला आपण इक्विटी शेअर्स इश्यू केले असं आपण इथं मेन्शन केलं. क्रेडिटर्सच्या 2 एंट्र्या झाल्या, डिबेंचरच्या 2 झाल्या. पहिले रिडक्शनची करायची, नंतर जे शेअर सरेंडर झाले होते त्याच्या बदल्यात त्यांना प्रेफरन्स शेअर्स दिले. कुणाला, डिबेंचरवाल्यांना. म्हणून आपण इथं लिहिलं 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 each इश्यू टू डिबेंचर होल्डर. सेम तसंच इथं झालं. सन्ड्री क्रेडिटर्स रिड्यूस झाले ₹1,00,000 आणि त्यांना काय केलं, 40,000चे हे दिलं, इक्विटी दिली. ह्यांना प्रेफरन्स दिले होते, ह्यांना इक्विटी शेअर्स दिले. म्हणजे हे इक्विटी शेअर्स तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहेत. तर आपण काय करू, आता इथं मेन्शन करून ठेवू. बघा इथं आहे 1,00,000 रुपीज. तर 60,000 रुपयाचे प्रेफरन्स शेअर्स होते आणि हे 40,000 रुपयाचे काय आहेत, इक्विटी शेअर्स आहेत. इथे इक्विटी शेअर्सच्या समोर मी लिहिलं 40,000चे इक्विटी शेअर्स दिलेत क्रेडिटर्सवाल्यांना. मग मी इथं लिहून ठेवलं की आपल्या लक्षात राहील. मग तर ॲक्च्युली हे 10 लाखाचे शेअर्स नाही आहेत, त्यातले 6 लाखाचे रिड्यूस झालेले आहेत. 4 लाखाचे ऑलरेडी तुमच्याकडे पहिलेच आहेत. ह्या 10 लाखाला आपण गोल करू, राऊंड मारू आणि इथं 4 लाखाचे शेअर्स ऑलरेडी तुमच्याकडे शिल्लक आहेत. 10 लाखाचे शेअर्स होते, त्यातले 6 लाखाचे शेअर्स आपल्याकडे परत आलेत, सरेंडर झालेत. म्हणजे राहिले किती, 4 लाखाचे शेअर्स. 4 लाख आणि हे 40,000 असे मिळून म्हणजे तुमच्याकडे 4 लाखाचे शेअर्स होते, 6 लाखाचे सरेंडर झाले म्हणजे तुमच्याकडे परत आले. मग आपण काय केलं, हे जे परत आलेले शेअर्स होते ते आपण क्रेडिटर्सवाल्यांना दिले. कितीचे दिले, तर त्यांना 40,000 रुपयाचे शेअर्स आपण दिले. म्हणून आता शेअर्सची व्हॅल्यू किती झाली, हे 4 लाख प्लस हे 40,000 असे मिळून 4,40,000 रुपयाचे तुमच्याकडे इक्विटी शेअर्स आहेत, असा मिनिंग आहे त्याचा. नेक्स्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स टू बी रिटर्न ऑफ कम्प्लिटली. आता जो प्रॉफिट अँड लॉस आहे तो त्यांनी सांगितलं काय, कम्प्लिटली रिटर्न ऑफ झाला. तर रिटर्न ऑफ झाला म्हणजे रिड्यूस झाला. तर आपण रिड्यूसची एंट्री करणार आहोत. ॲसेट साईड रिड्यूस झाली की इथं म्हणतो आपण प्रॉफिट अँड लॉस. अमाऊंट किती आहे बघा, 7 लाख, 7 लाख, 7 लाखांनी रिड्यूस झाला. त्याची जर्नल एंट्री आपल्याला करायची आहे. जर्नल एंट्री कशी होईल, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 7 नंबरचे आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 7 लाख टू प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट 7 लाख. तुम्ही इथं म्हणणार आहात बी प्रॉफिट अँड लॉस रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ प्रॉफिट अँड लॉस रिटर्न ऑफ झाला. तर नेक्स्ट आम्हाला वाटतं आता ॲडजस्टमेंट आपल्या बघूया, एक राहिलेली आहे. नेक्स्ट आहे द रिमेनिंग सरेंडर शेअर्स शॅल बी कॅन्सल्ड. आता नीट विचार करून बघायचा आहे. हा थोडासा क्वेश्चन वेगळा आहे. आपल्याकडे किती शेअर्स सरेंडर झालेले होते, आपण इथं लिहिलेलं आहे 6 लाखाचे शेअर्स होते. एक शेअर्स कितीचा होता, 1 रुपयाचा होता. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स पण 6 लाखच होते. त्यातले सरेंडर झालेल्या शेअर्समधून आपण काय केलं की प्रेफरन्स शेअर्समध्ये 60,000 रुपयाचं कन्वर्ट केलं. म्हणजे 6,000 शेअर्स आहेत नंबर ऑफ शेअर्स, एक शेअर्स 10 रुपयाचा. म्हणजे नीट बघा, तर मग तुम्हाला विचार करावा लागेल. तुमच्याकडे किती होते, नंबर ऑफ शेअर्स 6 लाख होते, कारण एक शेअर्स 1 रुपयाचा होता. नंबर ऑफ शेअर्स इक्विटी शेअर्स 6 लाखाचे सरेंडर झालेले शेअर्स होते. त्यातले
तुम्ही काय केलं, 6,000 रुपयाचे शेअर्स आपण खाली करू. 6,000 रुपयाचे शेअर्स कन्वर्ट केले प्रेफरन्समध्ये, ह्यातलेच जे तुमच्याकडे परत आले होते त्यातले. आणि 40,000 रुपयाचे शेअर्स आपण कोणाला दिलेले आहेत बघा, इथं आपण लिहून ठेवलेलं होतं प्रेफरन्स शेअर्स, कुठे गेलं पेज, हां इथं. 40,000 रुपयाचे शेअर्स आपण सन्ड्री क्रेडिटर्सवाल्यांना दिले. म्हणजे एक शेअर्स 1 रुपयाचा आहे, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स 40,000च आहेत. म्हणजे 40,000चे शेअर्स कोणाला दिले, क्रेडिटर्सवाल्यांना दिले. इक्विटी शेअर्स हे कुठले होते, इक्विटी शेअर्स होते. म्हणजे 46,000 नंबर ऑफ शेअर्स आपण त्यातनं जे तुमच्याकडे परत आले होते ते आपण देऊन टाकले. म्हणजे किती शेअर्स राहिले बघा, 46,000 नंबर ऑफ शेअर्स आपण देऊन टाकले, म्हणजे इश्यू केले. 6 4 10 5 आणि 5 10 5,54,000 रुपयाचे शेअर्स तुमच्याकडे आहेत. आणि काय सांगितलेलं आहे, त्याने असं लिहिलेलं आहे की ते कॅन्सल झाले. सॉरी, हा एक 10 रुपयाचा शेअर्स आहे, म्हणजे इथं 60,000 आहे. 60,000 म्हणजे मला वाटतं इथं 1 लाख येतं, 1 लाख. तर इथं 1 लाख घेऊया आपण, 1 लाख. इथं 60,000 आणि हे 40,000, म्हणजे आपल्याला किती होते शेअर्स, इक्विटी शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स पण 1 लाख आहेत आणि 1 रुपयाचा एक शेअर्स आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू किती झाली, 1 लाख झाली. 1 लाख 6 लाखातून 1 लाख गेले, 5 लाख राहिले बघा. परत इथं लिहिते किंवा दुसऱ्या पेजवर करते, थांबा, इथं किंवा इथं करू आपण. तुमच्याकडं इक्विटी शेअर्सची व्हॅल्यू होती, इक्विटी शेअर्स होते, सरेंडर झालेले शेअर्स 6 लाख होते, किंवा अमाऊंट टाकली तरी चालेल. इक्विटी शेअर्स सरेंडर्ड इक्विटी शेअर्स एवढे होते. त्याच्यातून आपण लेस केलं, कुणाला दिलं तर डिबेंचर्सवाल्यांना 40,000 रुपयाचे दिले. लेस करूया, किती झाले इथं, 5,60,000 बॅलन्स. एवढे शेअर्स अजून तुमच्याकडे आहेत. परत त्याच्यातून आपण काय केलं, क्रेडिटर्सवाल्यांना 60,000 रुपयाचे शेअर्स दिले. म्हणजे जे शेअर सरेंडर झाले होते, म्हणजे तुमच्याकडे परत आलेले होते, त्यातले 5 लाखाचे शेअर्स तुमच्याकडे तसेच पडून आहेत. म्हणजे हे आहेत इक्विटी शेअर, सरेंडर झालेले शेअर्स. सरेंडर्ड इक्विटी शेअर्स 5 लाखाचे तुमच्याकडे आहेत. मग काय सांगितलं त्यांनी, असं लिहिलं इथं, द रिमेनिंग सरेंडर शेअर्स. रिमेनिंग म्हणजे किती, 5 लाखाचे जे इक्विटी शेअर्स आहेत ते काय झाले, कॅन्सल झाले. त्यांनी कॅन्सल केलं, म्हणजे कुणाला विकले नाहीत, काय नाही, त्यांनी ते रिडक्शन करून टाकलं. म्हणून हे काय झालं तर रिड्यूस झालं. कॅन्सल म्हणजे काय तर रिड्यूसची एंट्री होणार आहे. तर आपण ह्याला इथं लिहूया, हे आहेत रिड्यूस. 5 लाख झाले रिड्यूस, म्हणजे ह्याची एंट्री कुठं होणार आहे, कॅपिटल रिडक्शनला. कॅपिटल रिडक्शन अकाउंटला 5 लाख रुपये येतील. तर आपण त्याची एंट्री करून टाकूया कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. शेअर्स कमी झालेले आहेत, फंड असतो तो कमी झाला किंवा रिड्यूस झाला की ह्या साईडला येतं. इथं म्हणायचं आहे शेअर सरेंडर. कुठले शेअर्स झाले तर जे शेअर सरेंडर झालेले होते ते रिड्यूस झाले. सरेंडर्ड 5 लाखाचे शेअर्स कॅन्सल झाले, म्हणजे रिड्यूस झाले. त्याची जर्नल एंट्री आपल्याला इथं करायची आहे. काय जर्नल एंट्री होईल, कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिटला, म्हणजे शेअर सरेंडर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. इथं एक लाईन ओढायची राहिलेली होती. 8 नंबरची जर्नल एंट्री आहे. शेअर सरेंडर डेबिट 5 लाख टू कॅपिटल रिडक्शन. अकाउंट 5 लाख. इथं याचं बिईंग रिमेनिंग सरेंडर शेअर शेअर्स
कॅन्सल. काय झालेलं आहे, रिमेनिंग जे शेअर्स होते सरेंडर झालेले ते कॅन्सल झाले. म्हणजे आता हे बॅलन्स शीटला येणार नाहीत कारण तुमच्याकडे ते शेअर्स नाही आहेत. तुम्ही कॅन्सल केलं म्हणजे काय केलं तर रिड्यूस केलं, दुसरा अर्थ नाही आहे त्याचा. तर आता आपला इथं हा क्वेश्चन संपलेला आहे. पण आपल्याला अजून बॅलन्स शीट बनवायची आहे, कॅपिटल रिकन्स्ट्रक्शन अकाउंट क्लोज करायचं आहे. फक्त आपली इन्फॉर्मेशन रीड करून झाली. तर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू give journal entries for the above and prepare balance sheet of the company after reconstructions as on 31st March 2024. तर मी बॅलन्स शीट पण ड्रॉ करून ठेवलेली आहे. सर्वात प्रथम आपण काय करू, कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्लोज करू. कॅपिटल रिडक्शन अकाउंटला टोटल करावी लागेल. किती येते बघू आपण, कॅल्सीवर करू. एक मिनिट. 1 लाख प्लस 40,000 प्लस हे 1 आणि हे 6, 5 आणि 1 6, 6 लाख, 7,40,000. आपण इथं वर्किंग करूया. ही 5 नंबरची वर्किंग नोट होती, ही 6 नंबरची आहे. बॅलन्स ऑफ कॅपिटल रिडक्शन. तर ही क्रेडिट साईडची टोटल होती 7,40,000. आता आपण डेबिटची बघूया किती येते. डेबिटची आहे 7 लाख, 7च आहे फक्त. डेबिटची खाली घ्यावं लागेल कारण डेबिटची अमाऊंट छोटी आहे म्हणून मी खाली घेतलं. मायनस करा किती येते बघा, 40,000. हा आला डिफरन्स. हा आला डिफरन्स. त्याला नाव द्यायचं आहे कॅपिटल रिझर्व. -7 लाख. अमाऊंट आली 40,000. 40,000 हा आहे डिफरन्स. डिफरन्सला नाव देणार आहोत आपण कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व. आणि हे येणार आहे बॅलन्स शीटला 40,000 रुपये. तर आपण काय करू, बुकमध्ये लगेच मेन्शन करून ठेवूया म्हणजे मग आपल्याला नंतर बॅलन्स शीट बनवणं इझी जातं. म्हणून इथं आपण क्वेश्चनमध्ये कुठलाही क्वेश्चन हा इथं, तर इथं लिहून ठेवा कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व आहे 40,000. इथं मी मेन्शन करून ठेवलं. तर आता आपल्याला ह्याची एंट्री करावी लागणार आहे, जर्नल एंट्री. तर आपण त्याची जर्नल एंट्री करूया. पहिला क्लोज करूया. इथं आहे 7,40,000. क्रेडिटची टोटल जास्त आहे, तीच टोटल आपल्याला इथं समोर लिहायची आहे. 7,40,000, 7,40,000. डिफरन्सला नाव द्यायचं आहे कॅपिटल रिझर्व. याला स्टार करा आणि ब्रॅकेटमध्ये लिहा बॅलन्सिंग फिगर. अमाऊंट आहे 40,000. या 40,000ची जर्नल एंट्री होणार आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 40,000 टू कॅपिटल रिझर्व. $40,000 being difference of capital reduction account transfer to capital reserve account. रिझर्व अकाउंटला आपण डिफरन्स ट्रान्सफर केला. तर जर्नल इथं झालेलं आहे आपलं. एक लाईन फुल मारली. आता आपल्याला काय करायचे, बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे. बॅलन्स शीटला आपण पहिल्यांदा लिहितो फर्स्ट
इक्विटी अँड लायबिलिटी, इक्विटी अँड लायबिलिटीज. त्याच्यामध्ये ए शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल हेच तेवढं काळजीपूर्वक करायचं आहे. आणि जर तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स नाही फाइंड करता आले तर डायरेक्ट तुम्ही अमाऊंट टाकली तरी चालेल. पहिलं आहे आपण इथं मेन्शन करून ठेवलेलं होतं वर्किंग नोटमध्ये. बघा इथं सरेंडर झालेले होते. प्रेफरन्स शेअर्स आहेत 60,000, एक शेअर्स आहे 10 रुपयाचा, नंबर ऑफ शेअर्स आहे 6000. मग इथं आपण म्हणू शकतो 6000 आणि मला वाटतं त्यांचा जो रेट ऑफ हे आहे तो आहे 10% का काहीतरी दिलं आहे इथं क्वेश्चन. 8%, 6000 8% शेअर्स ऑफ ₹10 इच इथं क्वेश्चनमध्ये लिहिलेलं होतं. आपण लिहितं 6000 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल ऑफ ₹10 इच. एक शेअर 10 रुपयाचा, 6000 × 10 केलं तर अमाऊंट येईल त्याची 60,000. आता तुम्हाला दुसरी गोष्ट इथं लिहायची आहे इक्विटी शेअर्स. आता इक्विटी शेअर्स आपण इथं क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवते. इथं आपण क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं आहे. बघा इथं मी लिहिलेलं होतं इथं 4 लाख आणि हे 40,000. 40,000 कुणाला दिले होते तर क्रेडिटर्सवाल्यांना आणि 10 लाखातले 6 लाख शेअर्स सरेंडर झाले होते म्हणजे परत आले होते. म्हणजे 4 लाख रुपये आपण इश्यू केलेले शेअर्स होते 4 लाखाचे आणि हे 40,000 रुपयाचे. एक शेअर्स 1 रुपयाचा आहे. म्हणजे इथं तुमचं जे इक्विटी शेअर कॅपिटल येईल तर ते येईल अमाऊंट येईल 4 लाख. इथं आपण नंबर ऑफ शेअर्स तुम्हाला फाइंड करून दाखवते कसे येतील. बघा एक शेअर्स 1 रुपयाचा आहे म्हणजे तेवढेच येणार आहे, करायची पण गरज नाही. 4,40,000 नंबर ऑफ शेअर्स 4,40,000. तरी पण तुम्हाला पाहिजे तर करून दाखवते. आपण नंबर ऑफ शेअर्स फाइंड कसा करतो, आपला फॉर्म्युला आहे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. कसे फाइंड करायचे तर कॅपिटल किंवा अमाऊंट पण म्हणू शकता. कॅपिटल म्हणजे अमाऊंट, जी अमाऊंट आहे ती डिवाइड बाय इच शेअर, इच शेअर. तर कॅपिटल आहे त्यांचं 4,40,000. 4 लाख रुपये पहिले इश्यू केलेले आणि 40,000 क्रेडिटर्सवाल्यांना केले आणि 1 रुपयाचा एक शेअर्स आहे. 1 रुपयाने ह्याला भागलं डिवाइड केलं तर अमाऊंट येणार, नंबर ऑफ शेअर्स येणार आहे 4,40,000 आणि अमाऊंट पण तेवढीच येणार आहे कारण एक शेअर्स 1 रुपयाचा आहे. 4,40,000 इक्विटी शेअर्स, इक्विटी शेअर कॅपिटल म्हणूया आपण ॲट ₹1 इच. इथं अमाऊंट येईल 4,40,000. ह्याची टोटल 60,000 आणि 4,40,000 याची टोटल येईल 5 लाख रुपीज. शेअर कॅपिटल आहे 5 लाख. ह्यांची टोटल केली, ह्या दोघांची आपण टोटल केली तर अमाऊंट आली त्याची 5 लाख रुपीज. हे झालं शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर बी आपल्याला रिझर्व लिहायचं आहे. त्याला म्हणायचं आहे रिझर्व अँड सरप्लस, रिझर्व अँड सरप्लस. त्याच्यामध्ये एकच आहे कॅपिटल रिझर्व. आणि आपण कॅपिटल रिझर्वची अमाऊंट मी इथं लिहून ठेवलेली आहे बॅलन्स शीटला 40,000 आहे. तर ते डायरेक्ट मी आउटर कॉलममध्ये पुट करते. त्याच्यानंतर सी आहे. आता डिबेंचर्स राहिलेले आहेत का बघा. तर डिबेंचर्स राहिलेले आहेत 4 लाख होते, त्यातले 1 लाख कमी झाले, 2,40,000 मी लिहिलेलं आहे. आपण वर्किंग नोट केलेली आहे, दाखवते तुम्हाला डिबेंचर्सची. बघा इथं तर 4 लाखाचे प्रिन्सिपल होतं, 40,000 रुपये इंटरेस्ट होतं, असं टोटल त्यांचं देणं 4,40,000 4,40,000 होतं. रिडक्शन झालं 1,40,000नी, अमाऊंट आली 3 लाख. बॅलन्स होता 3 लाख रुपीज त्यांना देणं होतं. त्यांना त्यातले 60,000चे प्रेफरन्स शेअर्स दिले. मग बॅलन्स किती राहिला 2,40,000चे डिबेंचर्स आहेत. तर ते नॉन करंट लायबिलिटीमध्ये येतं, नॉन करंट लायबिलिटी, कारण ती लॉंग टर्म. नॉन करंट लायबिलिटी म्हणजे लॉंग टर्म लायबिलिटी, नॉन करंट लायबिलिटी. त्याच्यामध्ये एक आहे
किती पर्सेंटचे डेटर्स आहे डिबेंचर्स आहेत आपण बघू. किती पर्सेंटचे डिबेंचर्स आहेत, तर इथं काय मेन्शन नाही केलं त्यांनी किती पर्सेंट दिलेलं आहे, पण इथं आहे 10%चे डिबेंचर्स. 10% डिबेंचर्स. अमाऊंट आहे 2,40,000. त्याच्यानंतर डी मध्ये येईल करंट लायबिलिटी. आता आहे का बघू आपण, मला वाटते आहे का नाही बघते. लायबिलिटी आहे, एक आहे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 60,000 मी लिहून ठेवलेलं आहे इथं. तर एकच आहे सन्ड्री क्रेडिटर्स 60,000. एवढीच आपली लायबिलिटी होती. तर लायबिलिटी संपलेली आहे. त्याची आपण टोटल करू. 5 लाख आणि 40 आणि 60 1 लाख 5 आणि 1 6 7 8 8,40,000. 8,40,000 तुम्हाला पाहिजे तर करून दाखवते मी. 5 लाख प्लस 40,000 प्लस 2,40,000 प्लस 60,000 8,40,000. 8,40,000 चेक करते बरोबर आहे का. 5,40 डिबेंचर्स 3 दाखवत आहे आणि 60. डिबेंचर्स 1,40,000 हां बरोबर. डिबेंचर्सचा बॅलन्स आहे 3 लाख. त्यांना 60,000 रुपयाचे प्रेफरन्सेस दिले, म्हणजे बॅलन्स आहे 3 लाख. 3 लाखाचा बॅलन्स आहे, त्यांना 60,000 रुपयाचे प्रेफरन्सेस दिले तिथं, म्हणून इथं अमाऊंट येणार आहे 9 लाख रुपीज. 9 लाख. थोडंसं हे झालं. टोटल फर्स्टची टोटल म्हणजे बॅलन्स किती आहे हे, आणि हे डिबेंचर होल्डरांना आपण प्रेफरन्सेस दिलेत. तर हे 2,40,000 तुम्ही कन्सिडर नका करू. तर 3 लाख हे डिबेंचर्स आहेत, ह्याला आपण म्हणू डिबेंचर्स, आणि हे तुमच्या बॅलन्स शीटला येईल. 9 लाखाची बॅलन्स शीट झाली तुमची. तर आता ॲसेटला बघूया आपण. सेकंड ॲसेट्समध्ये एकच आहे सन्ड्री फिक्स ॲसेट. ती काही कमी नाही झाली आणि जास्तही नाही झाली. ₹9 लाख आणि टोटल आहे त्याची 9 लाख रुपीज. याला डबल अंडरलाईन करू, ह्याला म्हणू आपण टोटल सेकंड. तर हा आपला इथं क्वेश्चन संपलेला आहे. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.